झोप झाली ब्लँकेट बाहेर चकुंदर. हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता हे बघा, आज सकाळी आई आणि बाबा गेलेले बंदरावर. तर तिकडनं खूप सारे बोंबील आणलेले आहेत. त्या टबमध्ये खूप सारे बोंबील आणले सकाळी गेलेले. आम्हाला वाटलं पॉपलेट मिळतील, कोणतरी बोललं खूप पॉपलेट आली आहेत, पण एक पॉपलेटवाली नाही बोट आली. सगळ्या बोंबलाच्या सांगल्या सगळ्या तरी पण उद्या खूप माणसं आहेत. 15 ऑगस्टची बुकिंग झालेली आहे भरपूर, त्यासाठी आणलेले सर्व आहे. 15 ऑगस्ट आहे. एकदम ताजे बोंबील आलेले आहेत. मस्त बोंबील आहेत. दाखव दादा, हे बघू शकता. हे बघा, मस्त असे बोंबील आहेत. ताजे ताजे डायरेक्ट बोटीतले बोंबील आणलेले आहेत. आणि थोडेसे बोंबील फ्राय पण करते माझ्यासाठी. हे बघा इकडे. आता मस्त वेगळे आलोय क्लास बनवा, तर जेवतो पटापट. आता हा एवढे बोंबील खाईल आणि मस्त भात खाईल. तर ही कोलंबी बघ, त्या बोंबलातच होती, मी निवडली ती. कुठली? ती हे बघा, याच्यामध्येच कोलंबी पण होती बोंबलांच्यात, ती पण आणली मग त्याचसोबतच. आता इथं मस्त वेगळे रस्ता. खूप सारे बोंबील आहेत, जवळजवळ 10 किलो जास्त असतील. आणि ह्यांची किलबिलाट बघा, हे इकडे असेच ओरडते आणि ओरडते नुसते, दिवसभर त्यांना खायला पाहिजे. आता पटकन जेवून घेतो पहिलं, कारण खूप भूक लागलेली आहे. एक तर क्लासवर लेट आलो खूप मी. बघा, आपले मस्त ताजे बोंबील फ्राय होते तिथे, आणि सोबत रस्सा आणि भात. पहिलं जेवतो, मग बाकीचं काय काम असेल ते करून घेतो. दोघांचं पटकन जेवून घेतो. गरम गरम बोंबील आणि भात आणि बोंबलाचा रस्सा. लिटरली सांगतो गाईज, खूप भूक लागलेली आहे. कारण आता बघा, संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि सकाळपासून बाहेर आहे, काही खाल्लं नाही. आणि आता बसतो जेवायला. आणि आपला वेल्डर पण तिकडे आलेला आहे, तिकडे वेल्डिंग पण चालू आहे. तर जेवतो पहिला आणि मग बघतो काय तिकडे सीन चालू आहे. कारण तिकडे कोंबड्यांचा पिंजरा बनवतोय. आणि नंतर आपलं सशाना काय बोलतोय आपला, हा पक्ष्यांना पण पिंजरा बनवणार आहे. तर बघू तिकडे जाऊन, पण पहिलं जेवून घेणार आहे. छान भूक लागली आहे. गरम गरम बोंबील आणि भात, टेस्टी टेस्टी आणि ताजे. ते पण असं पण नाही की पार्सल, ताजे बोंबील आहेत, ताजे. खूप भूक लागली आहे. जेवतो आता. सो गाईज, जेवण झालेलं आहे. आता जातो आपल्या रिसॉर्टवर, म्हणजे रिसॉर्टवरच आलो आहे आता. आता बघतो आपलं काय काय काम झालं आहे ते. हा रे ब्लॉगसाठी. सो गाईज, हा बघा आपला पिंजरा कोंबड्यांचा. पक्ष्यांच्या पिंजरा अजून टाईम आहे, पहिला कोंबड्यांचा बनवून घेत आहे. हे बघू शकता, ग्राउंड फ्लोअर आहे, फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर आहे. 2 फ्लोअर झालेत पिंजऱ्याला. मस्त थांब. आणि हा बघा, आता मस्तपैकी आपल्या कोंबड्यांना टेन्शन नाही. पिंजऱ्यात आता मस्त कोंबड्या राहतील ह्याच्यामध्ये. आणि हा बघा आमचा माणूस अनिकेत, आपण मस्त काम करतो. आत्ता कर. हा, लाईक करा, फॉलो करा. बोल फक्त, बोल बोल. लाईक करा, फॉलो करा. हा, हे बघा, तुम्हाला काय वेल्डिंगचं काम वगैरे असेल तर ह्याला सांगा, किंवा मला मेसेज करा, मी तुम्हाला याचा कॉन्टॅक्ट नंबर देईन. मस्त काम करतो वेल्डिंगचं, आणि बजेटमध्ये एकदम. बघा कसं छान काम केलं आहे यांनी पिंजऱ्याचं आपल्या. आणि अजून पक्ष्यांचा पण पिंजरा बनवायचा आहे, तो थोड्या वेळाने बनवू. आता हेच होईल तेव्हा. जाळी पण एकदम मजबूत आहे, काही टेन्शन नाही आता कोंबड्यांना आपल्या. हे बघा, आज आमच्या कोंबडीमध्ये मस्त पिल्लं दिलीत. 1 2 खूप सारे पिल्लं आहेत, छोटी छोटी. आमच्या कोंबडीची पिल्लं एक 5-6 दिवस झाले तिने दिलेत पिल्लं. हे सगळे गेली बघा, पळाली मला बघून. काय ठीक आहे, सुकलेले बघतो ना. आज मस्त ऊन आहे. आज म्हणजे 2-3 दिवस चांगलंच ऊन पडतोय, त्यामुळे आज तांदूळ पण सुकत लावलेत. कारण आमचं भाकरीचं पीठ संपलंय, त्यामुळे हे मस्तपैकी धुतलेत. आता सुकवते थोड्या वेळात. सुकले की मस्तपैकी आपल्या चक्कीमध्ये टाकायचे. आज ऊन काहीतरी वेगळंच पडते. 2-3 दिवस काहीतरी वेगळंच ऊन पडते. आणि आज खूप दिवसांनी पक्षी पण बाहेर काढलेत. हे बघा कसे ओरडतात. क्यूट वाटतात एकदम. ह्यांना पण आता नवीन घर होईल लवकरात लवकर. आणि ही बघा आमची घरघंटा चक्की. ह्याच्यामध्ये ऑलरेडी आहेत तांदूळ, सध्या बंद आहे कारण आता सध्या गरज नाही, त्यामुळे बंद ठेवून दिले.
काहीच हे बघा आमच्या बागेतली केळ पूर्ण पिकून गेले तरी लक्ष नाही कोणाचं. बघू दे इकडे दाखवू दे त्यांना. ही कुठली आहे का ह्यांची त्यांना वेळची केळी. आमच्या बागेतली केळ ह्याच्या आधी पण खूप साऱ्या होत्या पण आता ही लाईव्ह आहे. वेलची केळ मस्त लागते, ही पण गोड गोड लागते. तर सगळी तर पिकलेलीच आहे, संपून जाईल एका दिवसात संपून जाईल. ठेवूया इथे. झोपला लागते चकुंदर ए चकुंदर तोंड दात बघा ब्रश नाही करत ना आलाय. सोड खाली सोड. थोड्या वेळाने पळेल बघा, थोड्या वेळाने लगेच पळेल. पाय काढ नको झोप झाली. बाहेर चकुंदर. आमच्या हे बघा फुलन देवे आल्या सगळ्या. सगळे आईच्या पाठी गेल्या. त्यांना वाटतं आई आता त्यांना खायला देईल. तेच हो, तुला त्यांना वाटत ते त्यांना खायला देणारच आता काहीतरी. एवढी त्यांना सवय लागली ना, त्यांना काहीतरी खायला आणता. त्यांना असं हे करू नको. नाही बाबा, नाही ते येणार नाही. त्यांना सवय जाईल नाही तर. थांबा आणते आई. चकुंदर थांबा आणते आई खायला. सगळे अशा पाठी पण तुझ्या ते बघ. हा बघा चकुंदर बघा. ए शुशू ब्लँकेट घेतलं त्यांनी. शुशू. हा आईने काहीतरी आणलं खायला. ते बघा सगळे कसे हे झाले बघा, खुश झाले सगळे खुश. आईने आमच्या खायला आणले. बघा गाईस, आईने तांदूळ आणलेत त्यांना द्यायला. आता लगेच खायला दिलं बघा. आले त्यांना एवढी सवय झाली ना आमची. आता अजिबात आम्हाला घाबरत पण नाही ते बघा. आणि कुठे बाहेर पण जात नाही, सगळे इथेच राहतात. घर दाखवलंच की नाही? दाखवतो. त्यांचं घर थोडंसं जास्त साफ आहे का? ते नाही नवीन. हा ते दाखवलं, नवीन घर दाखवलं कधीच. आले हळूहळू आले. ते बघा बाहेरच्या कोंबड्या बघा सगळ्या इथे बघतात. किती कोंबड्या आपल्या हे? हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा 11 बघ. 11. ते पिल्लावाले नाहीत का इथे? शशून कुठे गेला? शशून लागला पळायला तो बघा. शशून पण आला तांदूळ खायला. शशून थोडा घाबरला जवळ झाला तर हळूहळू चालला बघा. तिकडे कुठे चालला शशून? शशून ऐकतोय, फिरला बघ लगेच. शशून तिकडे नको जाऊ. हा जा तिकडे जा. हळूहळू शशून पण सगळं आमचं ऐकायला लागला आता. शशून शशून सो काहीच आम्हाला शशूंदरसाठी एक पार्टनर पण हवाय. 1 2 3 असेल तरी चालेल आम्हाला. जर कोणाकडे असतील तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा. हे बघा मिस्टर सिम्बा. सिम्बा इकडे. सिम्बा इकडे धडपड बघून इकडे आला लगेच. सिम्बा इकडे. सिम्बा कम. गुड बॉय कम हिअर. पळाला. शशून एकटा का फिरतो? जाते कोंबड्यासोबत फिर जा. यांची डॉमिनेटिंग सुरू झाली. काहीच हे बघा या साईडला सर्व आमचे शेत आहेत. सध्या पाऊस आहे त्यामुळे जास्त काही लावलेलं नाही शेतामध्ये. पण जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा बरोबर सगळं भाज्या तोंडली वगैरे लावतो आम्ही. सगळे गावठी भाज्या. हे बघा सगळीकडे शेती आहे आता आमची ही. मग सध्या पावसाळ्यामुळे काहीच नाही लावले आम्ही.
सो गाईज आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, नवीन असेल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.